आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। जालन्यातील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज आणि घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत। आजही राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले। राज्यात ठिकठिकाणी मराठा संघटनांच्याकडून आंदोलन करण्यात आलं। जळगाव जामोदमध्ये महाविकास आघाडीकडून रास्ता रोको झाला। महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांकडून जालन्यातल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी बीडच्या गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलं गेलं। महाविकास आघाडीनं बुलढाण्यात रास्ता रोको केला। इकडे इंदापूर तालुक्यातल्या भिगवण इथे सुद्धा रास्ता रोको करण्यात आला। पुणे सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी काही काळ ठिय्या मांडला होता, तर शहापूर आणि अकोला इथे सुद्धा मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जालना जिल्ह्यातील लाठीचार्जचे आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। लाठीचार्जचे आदेश कुणी दिले असा थेट प्रश्न शिवसेना ठाकरे गटानं उपस्थित केलाय, तर राजकीय फायद्यासाठी चुकीचे आरोप केल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत। मुख्यमंत्र्यांना न कळवता पोलीस लाठीचार्ज करतील हे अशक्य। 100% मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना हे माहिती असणार, नाहीतर असं लाठीचार्ज होऊ शकत नाही। आणि म्हणून या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे। लाज असेल तर राजीनामा देतील। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी लाठीचार्जच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जचे संतप्त पडसाद राज्यात उमटत असतानाच विरोधकांनीही या मुद्द्यावरून आगीत तेल टाकण्याची भूमिका घेतली आहे। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, तर दुसरीकडे संजय राऊतांनी लाठीचार्ज मागे थेट दिल्लीचं कनेक्शन जोडलंय। त्याला जबाबदार हे सरकार, या राज्याचे गृहमंत्री। विरोधकांसाठी तुम्ही पोलीस बळ वापरता, विरोधकांवरती खोटे गुन्हे दाखल करता, तुम्ही यासाठीच गृह खातं वापरताय। मग सांगा आम्हाला, तो अदृश्य कोण, अदृश्य हात कोणाचा होता, त्याने लाठी मारायचे आदेश दिले? सांगताय का? हिम्मत असेल तर आम्ही सांगू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटासह विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलंय। लाठीचार्ज दुर्दैवी असल्याचं सांगत अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक करणारे कोण याचा तपास करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। गरज पडल्यास न्यायालयीन चौकशी करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। महाविकास आघाडीचं सरकार असतानाच मराठा समाजाचं आरक्षण गेलं, याकडेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष वेधलं। ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते लोक तिथे गळा काढायला आले होते। मग अशोक चव्हाण असतील, नाही तर माजी मुख्यमंत्री असतील, नाही तर आणखी कोणी असतील। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय। तर दुसरीकडे अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्ज आणि दगडफेकीचं सत्य तपासात समोर येईलच, मात्र तोपर्यंत राजकारण थांबण्याची शक्यता दिसत नाही, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनाच्या वरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली। काही लोक जालन्यामध्ये जाऊन गळे काढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तसंच मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपणही स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी नमूद केलं। जालन्यात दगडफेक कोणी केली या संदर्भातली चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलंय। गरज भासल्यास आंदोलकांच्यावर झालेल्या लाठीचार्जच्या संदर्भात न्यायालयीन चौकशी केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। दरम्यान सामान्य कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झाल्यानं काहींना पोटशूळ झाल्याचा घणाघातही त्यांनी केला। काल परवा झालेली जी घटना अतिशय दुर्दैवी आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। फक्त देतो म्हणून दाखवण्यासाठी आम्ही काम नाही करणार, तर मराठा समाजाला भक्कम टिकणारं आरक्षण देईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही आणि मी स्वस्थ बसणार नाही, हा देखील एकनाथ शिंदेचा शब्द आहे। जे अधिकारी एसपी आहेत तिथले काय दोषी म्हणून सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय
या ठिकाणी मी घ्यायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जे दुसरे ॲडिशनल SP आणि DYSP आहेत त्यांना देखील तात्काळ जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर एक ॲडिशनल DG लॉ अँड ऑर्डर सक्सेना उद्याच त्या जालन्यामध्ये येतील आणि जी काय शहानिशा आहे ती करतील आणि ती चौकशी झाल्यानंतर या ठिकाणी ज्यांचे दोषी आढळतील त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे निलंबित करावं लागलं तरी ते निलंबित देखील केलं जाईल. जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. राज्यातील विरोधक आणि सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत किंवा GR निघत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं. चर्चा तर करणारच, पण आंदोलनाचा विषय नका याच्यात. चर्चा तर आम्हाला करायच लागेल, त्याशिवाय मार्ग निघणार नाही. चर्चा करणार, फक्त आंदोलन मीडियाच्या बंधूंनी तोंडातून शब्द काढायचा नाही. आंदोलन कधी थांबणार? एका हातात GR, एका हातात आंदोलन थांबलेल्याचं पत्र, तरच थांबणार. आंदोलन मराठा आरक्षणाच्या GR शिवाय उठणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जरांगे पाटील यांना फोन झाल्याची माहिती आत्ताच हाती येते. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे लेहमधल्या एका कार्यक्रमाला गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून आंतरवाली सराटी इथे आंदोलनाला बसलेले जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून बातचीत केल्याचं कळतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे अशी माहितीसुद्धा मिळते आहे. छत्रपती उदयनराजे यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चर्चा करण्यासंदर्भात निवेदन दिलं होतं. जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर शनिवारी या संदर्भातला लाठीचार्ज झाला होता. तणावाची परिस्थिती होती. मात्र आता स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवर संवाद साधलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण देखील दिलेलं आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे जे उपोषणकर्ते आहेत जरांगे पाटील यांच्याकडून मागणी केली जात होती की जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावेत. तर त्या संदर्भाची देखील मागणी सरकारकडून या ठिकाणी मान्य केली जाण्याची दाट शक्यता आहे. ते गुन्हे देखील मागे घेतले जाऊ शकतात, कारण की या संदर्भात स्वतः गिरीश महाजन थोड्या वेळात या ठिकाणी जालन्यामध्ये पोहोचताना पाहायला मिळणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच काही वेळापूर्वी सांगितलं की तिथल्या SP तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवर संवाद देखील साधलेला आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सरकारकडून जे वर्जन येते त्यामध्ये संवादातून या ठिकाणी मार्ग निघू शकतो. त्यामुळे संवाद साधायला हवा अशी भूमिका देखील सरकारकडून घेतली जात आहे. त्यामुळे काही वेळात या संदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो आणि मराठा आंदोलनातला हा तोडगा निघू शकतो. सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही संपर्कात आहेत. ठीक आहे, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तुषार उपनवर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. मराठा आंदोलकांची भेट घेण्याकरता आता सरकारच्या वतीनं मंत्री गिरीश महाजन यांना दूत म्हणून जालन्याकडे रवाना करण्यात आलं आहे. पुढच्या काही तासात ते जालन्यात दाखल होतील आणि जरांगे पाटील यांच्याशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी बातचीत करतील. सरकारचा प्रस्ताव गिरीश महाजन हे आंदोलकांना देणार आहेत. त्यामुळे आता गिरीश महाजन आणि आंदोलकांच्या भेटीत काय चर्चा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस इथे उभयतांमध्ये भेट आणि चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात सद्यस्थिती आणि सवलतींच्या बद्दल सरकारची भूमिका यावेळेला उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडण्यात आली. प्रत्येकाला न्याय मिळालेला आहे. त्याच धर्तीवर मराठा समाजालाच देखील न्याय मिळणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे मगाशी शंभूराज देसाईंनी जे सांगितलं तर क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये निश्चित ज्या काही त्रुट्या राहिल्या असतील त्या पूर्ण करून
न्याय मराठा समाजाला मिळवून देण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू. गेल्या 2-3 दिवसामध्ये विशेषतः जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या आंदोलनकर्त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं बरेच गैरसमज राज्यामधल्या जनतेमध्ये पसरण्याची शक्यता आहे. या बाबतीत महत्त्वाचा न्यायालयीन प्रक्रियेचा जो भाग आहे की आपण जे म्हणजे जे आरक्षण दिलं ते आपलं सरकार असताना हायकोर्टमध्ये आपण टिकवलं, परंतु नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ते रिव्ह्यू पिटिशन दिल्लीमध्ये नाकारलं गेलं, रिजेक्ट झालं आणि त्याच्यामुळं आता परत क्युरेटिव्ह पिटिशन आपण सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. माननीय खासदार श्रीमंत छत्रपती महाराज साहेबांना मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची जी आहे त्याचा एक सदस्य म्हणून, राज्याचा मंत्री म्हणून मी संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेची आज सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जालन्यातील मराठा आंदोलकांना उद्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भेट देणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजेच्या सुमारास राज ठाकरे जालन्याकडे रवाना होतील. जालन्यात उपोषणाला बसलेले मनोज जारंगे पाटील यांची राज ठाकरे भेट घेतील. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून एक नवा पायंडा पाडणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम नेमका का सुटला, अशी चर्चा सध्या सुरू आहे. आंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलकांच्यावरचा लाठीचार्ज या प्रकरणानं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. पण शांततेत 58 मोर्चे काढणारा मराठा आंदोलक आत्ताच आक्रमक का झाला, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 58 मोर्चांनी आदर्श निर्माण केला, मग जालन्याचं आंदोलन का चिघळलं, आत्ताच हिंसक वळण का लागलं, मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार तरी कसा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 2016 ते 2018 या दरम्यान तब्बल 58 मोर्चे काढण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेल्या मराठा समाजाच्या या विशाल मोर्चाचं महाराष्ट्रातच नव्हे तर देश आणि जगात सुद्धा कौतुक झालं. पण यावेळी जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्याबद्दलच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 58 पेक्षा जास्त मोर्चे शांततेनं पार पाडणारा मराठा समाज अचानक संतप्त का झाला, असा प्रश्न उपस्थित होतोय. मराठा समाजाच्या तरुणांनी यातली कायदेशीर गुंतागुंत एकदा नीट समजून घेतली पाहिजे. हा इतका सोपा विषय नाही आहे आणि जोपर्यंत तो सर्वसामान्य माणसांना कळत नाही तोपर्यंत त्यांची माथी भडकवणं हे राजकीय पक्षांसाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हे सहज सोपं आहे. खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून ब्रेक लागलाय. आरक्षण फेटाळलं गेल्याला जवळपास 1 वर्षाचा काळ लोटला, पण मागच्या वर्षभरात शांत असलेल्या मराठा समाजाचा आता संयम सुटल्याचं पाहायला मिळतंय. जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील लाठीचार्ज आणि दगडफेकीचं सध्या मोठं राजकारण सुरू झालंय. पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभरात मराठा संघटना आक्रमक झाली आहेत. त्यामुळे आता हा आक्रोश सरकार कसा शांत करतं, मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार काय तोडगा काढतं, याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आमचा फेविकॉलचा जोड आहे, तर आमचं सरकार व्यवस्थित काम करत असल्याचंही मुख्यमंत्री यांनी ठामपणे सांगितलं. जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून आज सरकार जाणार, उद्या सरकार जाणार असं विरोधकांचं टुमणं आहे. मात्र आता सगळे ज्योतिषी बंद झाले. तसंच मी काय तुमचं घोडं मारलंय का, जनता माझ्यासोबत आहे आणि जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत माझा केसही कोणी वाकडा करू शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं. आज देवेंद्रजी लेह लडाखला आपल्या भारतीय सैनिकांचा कार्यक्रम आहे, त्याला उपस्थित आहेत. अजितदादांच्या बद्दल गिरीश महाजन यांनी सांगितलं, कालपासून त्यांची तब्येत जी आहे बरी नाही. आता लोक पत्रकार लगेच सुरू करतील, दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर. असं काही नाही, किती काही केलं तरी सुद्धा आमच्यामध्ये एकदम फेविकॉलचा मजबूत जोड आहे.
हे सरकार घट्ट आहे, या सरकारला कुठेही काही अडचण नाही. यासोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल. पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या, संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर. 1400 क्युसेकनं विसर्ग करण्यात येणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. ऑगस्टमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यामध्ये अपेक्षेपेक्षा वाढ झालेली नाहीये. जर सप्टेंबर महिन्यात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महापालिका येत्या 1 ऑक्टोबरला 7ही तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेणार आहे आणि पाणी कपातीचा निर्णय घेण्याची देखील शक्यता आहे. गेल्या 120 वर्षात यंदा ऑगस्ट पहिल्यांदाच कोरडा गेला आहे. राज्यभरातील तब्बल 16 जिल्हे हे दुष्काळाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे, तर 2 जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. धरणं आटल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसतोय. सध्या पाऊस नसल्यानं विहिरीतल्या पाण्यावरती पिकं जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे, त्यामुळे 8 तास सलग वीज पुरवठा करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे सोयाबीनचं पीक आहे ते धोक्यात आलंय. जिल्ह्याच्या मोरांगणा येथील गजानन वाघमारे यांनी 5 एकरात सोयाबीनची लागवड केली, पण अचानक सोयाबीनची झाडं पिवळी पडून वाळू लागलेली आहेत. फवारणी करूनही प्रादुर्भाव थांबलेला नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बातमी भुसावळमधून. भुसावळ विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याचं काम रेल्वे प्रशासनानं हाती घेतलंय. इगतपुरी भुसावळ बडनेरा या 526 किलोमीटर मार्गावरती ताशी 130च्या वेगानं तब्बल 67 रेल्वे गाड्या धावणार आहेत, त्यामुळे या गाड्या 30 मिनिटं अगोदर इच्छित स्थळी आता पोहोचतील. धाराशिवमध्ये तुळजाभवानीची धाकटी होईल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमेच्या यात्रेची उत्साहात सांगता झाली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त येरमाळा इथं गेल्या 5 ते 6 दिवसांपासून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दरवर्षी श्रावण महिन्यात चिकनच्या दरात घसरण होत असते, मात्र यंदा पहिल्यांदाच श्रावणात चिकनची मागणी वाढली आहे, त्यामुळे चिकनच्या दरातही वाढ झाली आहे. यापूर्वी 60 रुपये किलोनं मिळणारं चिकन आता 116 रुपयांवरती पोहोचलंय. ज्वारीचे भाव सध्या तेजीत आहेत. देशातील बाजारात ज्वारीची आवक मागील काही दिवसांपासून सतत कमी होतीये, पण दुसरीकडे ज्वारीला असलेली मागणी कायम आहे. परिणामी ज्वारीचे भाव तेजीत दिसत आहेत. सध्या ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार 3000 ते 4500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही ज्वारीचे भाव तेजीतच राहण्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवलाय. कापसाच्या वायद्यांमध्ये चालू आठवड्यात मोठी तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्ये देखील कापूस तेजीत बंद झालेला आहे. कापसाला वाढलेली मागणी आणि महत्त्वाच्या देशांमधील उत्पादनातील घटीच्या अंदाजामुळे कापूस तेजीत आल्याचं जाणकारांनी सांगितलंय. सोयाबीनच्या बाजारावर अद्यापही दबाव दिसतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरू आहेत, तर देशातील बाजारात सोयाबीन स्थिर आहे. बाजार समित्यांमधील भाव मात्र दबावातच आहेत. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 4400 ते 5000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय. बाजारातील आवक घटल्यानं पपईला चांगला भाव मिळतोय. कमी पाऊस आणि वाढलेल्या उष्णतेचा पपई पिकाला फटका बसतोय, त्यामुळे पपईची उपलब्धता कमी दिसतेय. परिणामी पपईला भाव मात्र चांगला मिळतोय. पपईला ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गणेश आगमन सोहळा सुरू झालाय. ढोल ताशांच्या गजरात मुंबईत गणेश आगमन सोहळा सुरू झाला. गणेशोत्सवाला 2 आठवड्यांचा कालावधी असला तरी आतापासूनच मंडळांच्याकडून बाप्पाला मंडपात नेऊन ठेवण्यात येतंय. वाजत गाजत गणपती बाप्पाची मिरवणूक काढली जाते. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.